करा माणूस मला ती मंडळी कुशल क्लिप टाकी मला आता काही या गोष्टीला अर्थ आहे का काही आपल्याला तुकाराम महाराज बापापेक्षा श्रेष्ठ आहे आणि आपल्या तेवढ्या 1 मिनिटात काही नाही डाव हाणला टाळी वाजली आपल्या कीर्तनाला विनोद करावा तो होतो महाराज कधी नाही हटायचं पोरण तरुण पोरं आपल्या धर्माबद्दल आपल्या राजाबद्दल आपल्या माणसाबद्दल आपल्या तुकाराम महाराजांबद्दल कधी क्लिपा आल्या ना तर डिलीट करीत टाकू नका आपल्या संभाजी महाराजांबद्दल आपण एखाद्या या नालायकाने लिहिलं आपण त्याला किंमत नाही द्यायची ती क्लिप डिलीट करणार ती ठेवायची नाही कारण सांगा मला समाजामध्ये सध्या समाज एकत्र नांदतोय तो बिघडला पाहिजे अशी एक शक्तीच तयार झाली त्यांना तो समाज एकत्र राहून द्यायचा नाही आता कसे तरी लोक एकत्र राहतात ना मग नादी लावायचं काम करायचं समाजावर काहीतरी लिहा तुकारामाबद्दल काहीतरी म्हणा उकरून काढा 150 वर्ष झाले ती इंग्रज जाऊन गणपती टिळकांनी सुरू केला का दुसरंच कोणी केला त्या गावात लावून अशी एक शक्ती तयार झाली आणि ज्याने क्लिप टाकली ना त्याला काही किंमत नाही द्यायची तुला नाही कधी तेच काही असं नाही करे मला त्याला पुतळा जाळण बितळ ते भांगारायचे तेच काही फक्त ती क्लिप डिलीट करायची क्लिप ठेवायची नाही आपले 2-2 हजाराचे ग्रुप आहे पोरांची डिलीट करून टाकली ते ठेवायचे आपण धर्मनिष्ठ माणसं आहे हे 96 कोळी खानदान रक्त आहे याचा आबारगावर रक्त नाही रक्त आहे अरे तुमचं काय झालं हे 90 पिऊ तुमची रक्त ना तुम्हाला रक्तच नाही हे आई जिजाऊच्या कृपेचं रक्त आहे हे आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाचं रक्त आहे आईच्याबाई होळकरचं झाशीच्या राणीचं बाजीप्रभू देशपांडेचं सावित्रीबाई फुलेच्या विचाराचं रक्त आहे याचं बोगस रक्त नाही हे रक्त मोडेल पण वाकणार नाही असं रक्त आहे हे बुटाची पॉलिश करून जगणार रक्त आहे बुट साठवून जगणार रक्त कोणीतरी आपल्याला लग्नात 100 जीप वाजायची मग आपण जीप काढायची इतक्या नालायक क्वालिटीचं रक्त नाही कोणीतरी आपल्याला वरातीला ड्रम द्यायचा ना पण घरात जीप काढून नाचायचं इतक्या खालच्या खालच्याचं रक्त नाही हे रक्त मोडतंय पण वाकत नाही आणि आपल्या लोकांचे रक्तच नासून गेले ही बदली झालेली लोक आहेत फक्त जीत येते 18 ते 22 तर इतक्या निर्लज्ज अवलग आहेत यांना जर दारू नाही दिली ना यांचा गाला सदरते खिशात गाला स्तुतीरण यांचा धानती इतके भिकार विचार येते हा विनोद नाही मला काळ बदललाय आता काळ पाहिल्यासारखा राहिला नाही आपण या क्लिपा कधी डिलीट करून टाकीचा आणि आपल्या गावला ती फॉरवर्ड करतात काय म्हणते तुम्ही आणि आता तरुण पोरं ध्यानात ठेवा काळ बदलला आता 15 वर्षापूर्वी पुढाऱ्याच्या मागे हिंडणारे कार्यकर्ते आणि आता कार्यकर्ते त्याच्यात फरक आहे 15 वर्षीय लोक पुढाऱ्याच्या मागे आमदाराच्या मागे खासदाराच्या मागे हिंडायची तर आपला माणूस म्हणून हिंडायची काम नाही झालं तरी चालेल आज तसं नाही काम नाही झालं ना एखाद्या सरपंचाला तुम्ही फोन करा बाई पोरगी आजारी तुझं म्हणा सकाळी पाहू लोक त्याला डायरेक्ट म्हणते कोणत्याशी बोलतो तुझ्या माझं 6 वर्ष शिकलो चुत्या होतो तुम्ही मला शिकलो का दुसऱ्या पक्षात आता या 2 महिन्यात पुढाऱ्यांचा मेंदूच बंद झाला आली 2 महिने आपण जाऊ आणि पक्ष फुटावा त्याला झोपच येईल 2-3 राज्याचा निकाल लागल्यापासून तर झोपच बदल झाली ते माणसं ती रातभर विचार करतात पुढं जा गमत येईल मी फुटलं तेच पडलं याला ना एक स्ट्रिक्ट नियम केला पाहिजे एक स्ट्रिक्ट नियम केला पाहिजे स्ट्रिक्ट नियम केला पाहिजे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्याला 15-20 वर्ष उभं राहता आलं नाही पाहिजे नियम तर तो नियम एकदा 2-3 जणांना लागू पाडला ना त्याला
तेवढं 300 गावची लोकसंख्या, 6 ग्रामपंचायत सदस्य, 9 पक्ष, गावानी कुदा झाल्या. बरोबरची राजकारणी माणसाकडे 2 गुण असतात महाराज, कुणाकडे नसतात. एक, राजकारणी माणूस कुणाला कधी वाईट मारत नाही, स्वभाव असतो, किती बेवडा ठेवला. दुसरी गोष्ट, ती माणसं माईकवर बोलतील पण कट्टर दुश्मन त्यांच्या कधी नसतात. ती भाषण जाऊ दे सर, किती सुजय देतील पण संध्याकाळी एकाच कोंबडी कुठतील. मी त्याची गाडी जाऊ देणार नाही, मी त्याच्या पोरीच्या लग्नात येणार नाही, तरी तिला पोर होणारच. ही बिचारी विचार खाली खेळत आहे, वर नाही. वर बिचारी विद्वान माणसं, ते राजकारणामुळे लोकांचे संबंध तोडायला मोकळे आणि ते एकत्र बसणार, विचार करणार, सभेत काही बोलू द्या, पण त्यांची बैठक वेगळी. आपली भिकार लोक नाही जाऊन द्या ना बैलगाडी, अख्खं तुकडं की गाडी नाही जाऊन लोकांना काय माहिती तू कोणता. हलकट विचार आपल्या लोकांची. आणि गावं संपलेली आहेत महाराज, आता गावं जरी राहिलेत ना, संपलेत महाराज. अख्ख्या गावानं हागणदारी राबवली, पण 2-4 असे विरोधी पक्ष जे आहेत नाहीच बांधणार. काय माझं करायचं, कोणी करीन, नागटाचे कोण नाही, नको करू, तू वाट्यावर बसतोय. त्याला त्याच्यात पुरुषार्थ वाटतो मला. काही काही माणसं मला कीर्तनाला कार्यक्रमाला आली ना, कीर्तनाला नाही येते, आचार्य कशी वगैरे कोण टाक, मिरची टाकतो, झटका आणत नाही, बिघडून देणार घरी. नाही विचित्र, ठरत आला ग्रामपंचायत बिनविरोध करायची, उठलाच कोपऱ्यातून, का करायची बा, मुठला खंडीच्या वर्गात, तिला बोंग्या करून दिली गावाची लावून, झाला बा. तुम्हाला आपल्याला नाही पण का बा, नियम काढू, तू आपल्याला नियम शिकितो, नियम मोडणार. जत्राची मीटिंग बसली ना, जत्राची, मग एक जाणकार माणूस होत होतो, दुष्काळ पडलाय, त्याला पाणी नाही, यंदा तमाशा आणायचा ना, करू ना, चांगलं नाही, 80-90 हजारात तमाशा आणून चौघ आणण्याचा गावचे. उठलं कोपऱ्यातून म्हातारं, का नाही गंमत आणायची. आपल्या पांढरीचा नियम आहे, बाईनं आपल्याशिवाय पीक पाणी नाही, मग पहा चांगलं आमचं काम आहे. आग लावून वरून तो आपल्याला काय म्हणतो म्हणजे सांगणं आमचं लय शहाणा. मग तो दुसरा म्हणावं, बाबा ऐका, पैसे नाही, 100 जास्त काढा, काय कोणाला रोग झाला नाही, मग नियम मोडी टाका. त्याच्या शेजारचे 2-3 उठले, खरंय खरंय, आणला तमाशा, गाव बसलं थोबाड बसू, त्यांच्या पुढे कोणतं चाललं नाही, 80 हजारात तमाशा आणला, गावात यायला पाहिजे, जत्रेला तमाशा 80 हजाराचा. आता आपल्या गावचे 10-5 सांग, शेजारच्या गावची 2-4 बोलू, तमाशा काय नीट होऊन देते ना. बरं ती तुळी कुडून ती कोणाला साखरपुड्याला 5-25 लोक शिळा लावायला, पण नवरदेव मिरवायने कुठे तिचे वाजला, उठल्या वावला, उठल्यासारखी बोळ उठल्या, इथं काय मला तुम्हाला दिसत आहे का कुठे, ती तुळी कुडून येते. आणि बायांच्या अगोदर हरामींचा एक डाव, समस्या सुविधा होऊन द्यायचा, म्हणजे ज्याच्या ताब्यात वय येतेच माईकवर बोंबले, गावची इज्जत घालू नका, मोठ्या कष्टाला बाई आणली, त्यातच घालून म्हणतो वन्स मोर सांगावा, आणि म्हणतो कोणता मामा, लोक म्हणले तुझं ते माझा, ते माझा असू शकत नाही. लोक म्हणले तर नावा आहे हो, मग चांगलं करायला त्रास आहे, वाईट करायला नाही. माझी भाषा मारणाची भाषा आहे, प्रकाराचे
बारा महिने गेले जान. तुम्ही कुठे गेलतात? राजा सगराला 60,000 पोरं होती, तिथं आपण 10 मिनिटापूर्वी होती. ती काळजी आणि राजा सगराचा घोडा सोडला. तो घोडा चोरीला गेला आणि कपिल मुनीच्या आश्रमात नेऊन मारला. कपिल मुनीला त्याबद्दल कल्पना नाही, पण सगळ राजाच्या पोरांनी त्याला शिव्या दिल्या, म्हणजे घोडा सोडून आणताना. तेव्हा त्याने त्याला शाप दिला आणि सगळ राज्याची 60,000 पोरं मिळली. सगळ राज्याची 60,000 पोरं मिळली, पण सगळ राज्याची 60,000 पोरं जिवंत होण्यासाठी गंगेचं पाणी आणावं लागेल असा नियम. मग गंगेचं पाणी आणण्यासाठी गंगेला आणायला पाणी जायचं, पण गंगेचं पाणी आणायला गेल्यावर 3 पिढ्या लागल्या. पिढ्यांनी काय कोणत्या होत्या? वारकरी मंडळी 3 पिढ्या होत्या. पहिला दिलीप होता, दुसरा अंशुमान होता निडाय का, आणि तिसरा भगीरथ होता. आता भगीरथानं ही गंगा आणली, पण नदीच्या कडेला एक साधू आंघोळ करीत होत. तो खानदान साधू होता, त्याचा कमंडलून गेला वाहून, ते बिघडलं. नदी आलीच कशी बांध थांबवली नदी. आता सदर राजाची पोरं तर जिवंत झाली पाहिजे. गंगा आणणार होतं भगीरथ आहे, तो काही कच्चा नाही, 3ऱ्या पिढीचा पार मारते. गंगा थांबवली, मग शंकरानं ती झाली गंगा स्वतःच्या जटेत घेतली. तिथून पुढे सगळ राजाची पोरं जिवंत झाली. आणि असं तीर्थ म्या पाहिलं, त्या तीर्थाचं नाव